सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा। वार कुठे सध्या राष्ट्रवादीचं वारं आहे आणि मी सुद्धा जिल्हा परिषदला इच्छुक उमेदवार होतो। मी फॉर्म भरला होता, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्या पूर्व भागाचा विकास करण्याकरता मला योग्य वाटले बाबा, म्हणून मी बाबांना पाठिंबा देऊन माझा फॉर्म काढून घेतला आणि पक्षश्रेष्ठीची मला सांगितलं की तुम्ही एवढे वेळ थांबा, आपल्याला आपल्या पूर्व भागाचा विकास करायचा आहे। म्हणून बाबा हा विकास रत्न आहे, विकास करणार आहे तो। हे बाबांचं पूर्व भागात भरपूर काम आहे, रस्त्याचे केले आहेत, शाळेचे केले आहेत, कंपाऊंडचे नेहमी कामच करत राहतात। आपल्या पक्षाचे बाबाच येणार निवडून। माझ्या लक्षात आलं की बाबांच्या माध्यमातून आपल्या पूर्व भागाचा विकास होईल आणि ते उमेदवार चांगले आहेत आणि सर्व आमच्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की थांबलं पाहिजे। जर आपल्या पूर्व भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला बाबालाच मदत केली पाहिजे, म्हणून मी मदत केली। पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चालू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, इतर कुठले मित्र पक्ष असतील, या संदर्भात सर्व राज्यामध्ये निवडणूक चालू आहे। त्या संदर्भात आपण दौंड तालुक्यामधून खडकी देवळगाव गटामध्ये देखील बाबा जगदाळे आहेत, भाजपकडून आप्पासाहेब पवार आहेत, जिल्हा पंचायत समितीला संजय भोसले असतील, विठ्ठल मोगे असतील, तर साधारण हे रणांगण सुरू आहे। तर या संदर्भात चालू असतानाच एक दुःखद घटना घडली, त्याचा परिणाम आपल्या निवडणुकीवरती होऊ शकतो का, किंवा त्याच्या संदर्भात आपण काय सांगू शकतो? आज आता या गाणामधून आदरणीय बाबा हे जिल्हा परिषदेला निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्यामध्ये माध्यमातून बाबांचा जो जनसंपर्क आहे आणि सगळ्यांबरोबरची जे ओळखी जे आहेत त्याच्यामुळे निश्चितच राष्ट्रवादीला फायदा होणार आहे। अजितदादांना जर खरी श्रद्धांजली ही लोकमताच्या रूपातच दाखवून देतील असं मला वाटते। ही निवडणूक माझ्या आयुष्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची पहिलीच निवडणूक, या अनुषंगाने मी या निवडणुकीकडे बघतोय आणि ही निवडणूक सर्वसाधारण सर्वच मतदार लोकांनी हातात घेतलेली आहे। एक छोट्या व्यक्तीपासून अगदी ज्याचं वय 18 आत्ताच पूर्ण झाले, पहिल्यांदा मतदार यादीला नाव आले, या लोकांपासून अगदी 80-85 वर्षाच्या तरुणांपर्यंत ही निवडणूक स्वतः जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे। आणि ही निवडणूक स्वतः उमेदवार म्हणून हा मतदार राजा स्वतः मीच वीर धवल बाबा जगदाळे असं समजून या निवडणुकीकडे बघतोय। आणि बाबा नक्कीच पुढच्या 5 वर्षात असं काम करतील की प्रत्येक लोकाला व युवकाला वाटेल की मी स्वतः वीर धवल बाबा जगदाळे। आणि एका अनुषंगाने बघायला गेलं तर आदरणीय दादांना एक आदरांजली व मतदान रूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी, म्हणजे लोक प्रत्येक मतदान या गोष्टीसाठी करतायत की आज दादा आपल्यात नाही आहेत, पण मतदान रूपी ही दादांपर्यंत भावना प्रत्येकाची पोचली जाईल व बाबांचा या गटातील विकास आणि बाबांचं काम पाहता प्रत्येक लोक बाबांनाच मतदान करतील व बाबा हा तळागाळातला माणूस, खालून वरपर्यंत आलेला माणूस आहे। आणि या जिल्हा परिषद गटामध्ये बाबा प्रत्येक माणसाला धरून येत, जेवढा विरोधक जास्त तेवढा बाबा त्याला मानणार, बाबा आपल्या जवळ घेणार, बाबांची ती खासियत आहे। आणि बाबा येणाऱ्या इलेक्शनला जिल्हा परिषद 2026 ते 30 यासाठी नक्कीच खूप प्रचंड बहुमताने विजयी होतील अशी आशा मी बाळगतो व आम्ही सर्व युवक वर्ग बाबांच्या पाठीमागे आहे। या ठिकाणी पंचायत समिती उमेदवार संजय भोसले आहेत, त्यांचं काम कसं आहे? संजय भोसले हे सांगायला गेलं तर हे माझ्या मामाच्या गावातील उमेदवार आहेत आणि संजय भोसले हे पण एक तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तिमत्व, एक नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व आहे व बाबांच्या जिल्हा परिषदचं काम करत असताना संजय भोसलेंचं पंचायत समितीचं काम देखील लोक करतील व तो माणूस प्रत्येकाला न्याय देईल अशी मी आशा त्यांच्याकडून बाळगतो व तो सुद्धा उमेदवार खूप चांगल्या मताने बहुमताने विजयी होईल। आता चालू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात रणधुमाळी चालू आहे। त्या संदर्भात मी तुम्हाला काय प्रश्न विचारतो किंवा तालुक्यामध्ये चालू असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपकडून आप्पासाहेब पवार असतील, राष्ट्रवादीकडून बाबासाहेब जगदाळे असतील, जिल्हा परिषदचे झाल्यानंतर पंचायत समितीमधून संजय भोसले असतील, विठ्ठल मोगे असतील, तर तुम्हाला कोणाला मत देणं आवडेल?
आम्हाला राष्ट्रवादी राष्ट्रवादी बरं. राष्ट्रवादी. राष्ट्रवादीलाच का? अजितदादांनी आमच्यावर भरपूर प्रेम केलं आहे आणि अजितदादांनी आतापर्यंत आम्हाला डांबरीकरण असू द्या किंवा पूल असू द्या किंवा इलेक्ट्रिकलचं काम असू द्या किंवा मुलांच्या शाळेचं काम असू द्या असल्या कोणत्याही कामाला नडवून दिलेलं नाही. आणि पाण्याचा प्रश्न असू द्या तर दादांनी पाण्याचा प्रश्न बी आमचा सोडवला आहे. प्रत्येक वेळेस आमच्यासाठी त्यांनी भरपूर आमच्यावर प्रेम केलेलं आहे आणि भरपूर आमच्या कामात मदत केलेली आहे. आणि बाबांनी तर आमच्या गटात नसताना सुद्धा मला डांबरीकरणाचं काम म्हणजे आमच्या वस्तीसाठी डांबरीकरण दिलेलं आहे आणि पुलाचं बी काम त्यांनी केलंय. म्हणजे आमच्या गटात नव्हते ती, आता तर आमच्या गटात न उभा राहिल्यात. इथनं पुढे बी आम्हाला भरभरून ती देणार आहेत. आणि त्यांचं म्हणजे कामाच्या रूपाने सांगायचं म्हणलं तर कधी आम्हाला निधी कमी पडून दिला नाही. आणि दादांचं तर आमच्यावर इतकं उपकार आहेत की दादांनी आमच्यासाठी प्रत्येक वेळेस म्हणजे खडकीकरांना बी पाण्याची टंचाई भासून दिली नाही. संजय भोसले पंचायत समितीचे उमेदवार आहेत. संजय भोसले त्यांचं काम कसं आहे? संजय भोसले बी काम चांगलं करतात. त्यांनी बी त्यांच्या गावात असू द्या किंवा वाड्या वस्त्यांनी असू द्या त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. आणि आता परत बी त्यांना संधीवर पंचायत समितीची मिळेल ती भरपूर काम करू शकतात आणि ती बी आमच्या गावची जावई आहेत. नाव सांगा सुरुवातीला. माझं नाव जावेद सैदनूर पठाण. बरं असू द्या. पठाण साहेब, आता संपूर्ण महाराष्ट्रभरात एक दुःखाची सावड या ठिकाणी सावडली गेली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं 1-2 दिवसापूर्वी निधन झालं आणि त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पुढे ढकलली गेली. तर त्याच्यामध्ये चालू असलेल्या धावपळीमध्ये किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आता बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसला थोडासा धक्का बसल्यामुळे ते कदाचित दुखवले गेले आहेत. त्या संदर्भात आपलं काय मत आहे? तसं बघितलं तर दादांचं फार मोठं म्हणजे धक्का सगळ्यांनाच बसलेला आहे. सुरुवातीला तर मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादांनी जी कॅन्डिडेट उभा केलेले बाबासाहेब जगदाळे आणि भोसले ही घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात. आणि खरं तर भावनेच्या भरात सगळी लोक म्हणजे खरी श्रद्धांजली जर व्हायची असेल तर लोक घड्याळाच्या चिन्हासमोर मतदान करून दादांना श्रद्धांजली वाटेल. अच्छा. आणि आता तर संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि निवडणूक चालू आहे. तर साधारण तुमचं मत कोणाला? आमचं मत घड्याळालाच होणार. कारण बाबांचं काम एकदम जोमात आहे. आणि तसं बघितलं तर बाबांनी यापूर्वी खडकीचा विकास चांगल्या पद्धतीने केलेला, निधी भरपूर दिलेला आहे. आणि शाळेचं झालं, रस्त्यांचं झालं, पाण्याचा प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे, हा सगळा त्यांनी सोडवण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं कसं आहे लोक खरं तर चांगला कॅन्डिडेट भरून कामाचा माणूस बघूनच मतदान करणार आहे ना. अजितदादाच्या माध्यमातून या भागात पाण्याचा प्रश्न असतो, विजेचा प्रश्न असतो, अनेक प्रश्न दादांच्या माध्यमातून आणि रमेश आप्पांच्या माध्यमातून सुटलेले आहेत. आणि बाबांच्या माध्यमातून कारखान्याचा मोठा प्रश्न सुटलेला आहे. शेतकऱ्यांची जे काय सस्य हेलपट होत होते ते कारखान्याच्या माध्यमातून नष्ट झालेले आहे. आणि बाबांचं कार्य या पूर्व भागात अतिशय चांगले असल्यामुळं आमच्या पूर्व भागातील संपूर्ण भाग हा बाबांच्या पाठीमागे आहे. यापूर्वी या भागाचं नेतृत्व मी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य म्हणून केलेला आहे. त्यामुळं त्याचाही फायदा, आमच्या अनुभवाचा फायदा बाबाला निश्चितच मिळेल. बाबांनी जे काय काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून या पूर्व भागातले लोक विसरणार नाहीत. म्हणून या चांगल्या मताने बाबा निवडून येत्या याची आम्हाला खात्री आहे. आता साधारणपणे राष्ट्रवादीच मतदान ही योग्यच आहे. आता बघताय आपण सध्या आता अजितदादांचे कार्य, शरद पवारचे कार्य, सगळ्यांचे कार्य एक नंबर कार्य आहे. त्यांच्यासारखं कार्यकर्ता आजपर्यंत झालंच नाही ह्या भागामध्ये, पूर्व भागात. या खडकी येळगाव गटामध्ये काम कसं आहे? दादांचं काम, बाबांचं पण दादांचं मग राष्ट्रवादीचं काम एक नंबर काम आहे त्यांचं. म्हणजे तुम्ही त्या गटामधून बाबाला आणि संजय भोसले हो, बाबांना संजय भोसले आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक दुःखासुखात दोन्ही मदत करतात, आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करतात. अपूर्व की बाबा या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार उभा आहेत. तर राष्ट्रवादीकडून बाबासाहेब जगदाळे आहेत आणि भाजपकडून आप्पासाहेब पवार आहेत. तर तुम्हाला निश्चित, तुम्ही तर दोन्ही व्यक्तींबरोबर काम केलेलं आहे, तुमचा दांडगा अनुभव आहे. तर साधारण तुमचं मत काय आहे या निवडणुकीविषयी? सध्याच्या या निवडणुकीमध्ये
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या कामावर अभिप्रेत होऊन आम्ही गेली 20 वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत आहोत. दादांच्या कामाचा धडाका आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत अशी संघटना याच्या बळावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होतील यात तीळ मात्र शंका नाही. ओके, धन्यवाद. आज तुम्ही खडकी या ठिकाणी राष्ट्रवादी दौरा करत आहात. राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्याकडे पंचायत समितीकडून संजयभाऊ भोसले असतील, जिल्हा परिषद बाबासाहेब सरकारे असतील, तर तुम्ही त्यांच्याविषयी काय सांगू शकता? राष्ट्रवादीचंच का तुम्हाला वाटतं की राष्ट्रवादीत आता मतदान व्हावं असं मला वाटतं? राष्ट्रवादी आपल्या पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त मनुष्यबळ किंवा पक्षाचं पाठबळ असणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. आणि विकासात बाबतीत म्हटलं तर अजितदादांनी खूप अशा विकास केलेला आहे. आमच्या दौंड तालुक्यात दौंड शुगर असू द्या, या कारखान्यामुळं सगळ्या परिसराचा कायापालट झालेला आहे. त्यामुळं राष्ट्रवादीला सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे घड्याळाला मतदान करून अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. हां, तरी सर्वांना ग्रामपंचायत राजेगावतर्फे सर्वांना विनंती आहे की घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी बाबांना किंवा घड्याळाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे ही कळकळीची विनंती करत आहे. राष्ट्रवादीचा प्रचार करत असताना तुम्ही दौंड तालुक्यामध्ये आपल्याकडे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे. हो आहे. आणि अशा चालू ह्याच्यामध्येच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दुःखद अशी एक घटना घडली. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हा दुःखात आहे आणि ते सावरणं शक्य नाही, कारण महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज गेलेला आहे. बरोबर, त्याच्याविषयी आपण काय बोलू शकता किंवा ह्या निवडणुकीसंदर्भात आपलं काय मत आहे? आता ह्या निवडणुकी संदर्भात बोलायचं झालं तर दादा जाण्याने फार दुःख सगळ्या म्हणजे महाराष्ट्राला झालेलं आहे. आणि त्यात आमच्या दौंड तालुका म्हणजे आम्हाला दादांचं पहिल्यापासून आश्रयच होता. त्यामुळं आता सभा तर घ्यायच्या मोठ्या कॅन्सल झालेल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आम्ही या नात्याने आम्ही श्रद्धांजली म्हणून सगळे लोकांनी ठरवलेलं की दादांना जे उमेदवार दादांनी फिक्स केले त्यांना निवडून द्यायचं. हे प्रत्येक गावोगावी वाडी वस्तीवरही ठरलेले लोकांचे फोन येतात त्या हे घड्याळच चालवायचं म्हणून दादांना श्रद्धांजली म्हणून घड्याळाला मतदान करून उमेदवार निवडून द्यायचे. म्हणजे ह्या खडकी देऊळगाव राजगटामध्ये हो. घड्याळाला प्रचंड मतांनी निवडून हो, दिलेलं आहे. खडकी देऊळगाव गटात घड्याळाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती घड्याळालाच निवडून देणार आहेत. पण सगळ्या लोकांची मानसिकता अशी लोक बोलून दाखवतात की आपला जवळचा माणूस गेलेला आहे, दादांच्याच उमेदवारांना निवडून द्यायचं. आज या ठिकाणी खडकी राजेगाव आपल्या देऊळगाव राजगटामध्ये बाबाच्या गटातले संजय भोसले असतील, या गटामध्ये या खडकी गावामधून दादांना आपल्या बाबांना आणि संजय भोसले निवडून देणार आहे. हो, भरघोस मताने. भरघोस या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गेल्याने काय परिणाम होईल का नाही होणार? नाही होणार. दादांनी भरीव काम केले त्यामुळं परिणाम काय होऊ शकतच नाही. म्हणजे बाबाला आणि संजय भोसलेंना भरघोस मतांनी निवडून देणार. घटनेमुळं करणार नाही, परंतु संपर्क डायरेक्ट लोकांशी रात्रंदिवस संपर्क करून आम्ही नक्कीच भरभरून मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घडवून आणणार. तुम्हाला वाटतं का की आता अजितदादांच्या दुःखामुळे लोक भावनिक असतील? 100% भावनिक आहेत. दादांचं जे पाठीमागचं काम आहे या सगळ्या आठवणी लोकांना होतात आणि त्यामुळे लोकांचे आता आम्ही फिरलो ना, चितोळी वस्ती नंबर 1, 2 नंबर वार्ड पूर्ण आम्ही घेतला, तर लोकांची अशा प्रतिक्रिया आहे की ह्यावेळेस आम्ही घड्याळाचं बटन दाबणार आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार. ओके, धन्यवाद. नवरे राजेगाव. बरं, आता तुम्ही संपूर्ण तुमच्या निवडणूक गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दौरा चालू आहे चालू. तरी ह्या दौरा चालू असताना दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय दादांचं आम्हाला एकच दुःख होतं की आमचे दादा गेले, हा विकासाचा वादा गेलाय आमचा, ते आम्हाला दुःख आहे. पण ती दादांची उणीव 100% भरून काढणार आहोत. दादांना कुठलीही उणीव ठेवणार नाही. दादांसाठी आम्ही 100% काम करणार, मनापासून करणार. आणि दादांचा विजय हा 7ही गटात तालुक्यात करून टाकणार आम्ही. महाराष्ट्रात तर दादांचा विजयच होईल,
पण आमच्या तालुक्यात आम्ही 100% 7ही ठिकाणी दादांचा विजय करणार आहे.